आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा रंगलेली आहे. विषय ना निवडणुकीचा, ना सभेचा, ना राजकीय पक्षप्रवेशांचा. तर विषय आहे मुंबईच्या एलाइट सर्कल मधल्या एका वाढदिवसाचा. हो, वरकरणी हा एक खासगी सोहळा असला तरी पण जेव्हा त्या एका मंचावरती मुख्यमंत्री, विरोधी पक्षाचे नेते, बडे उद्योगपती आणि बॉलिवूड स्टार्स एकत्र दिसतात, तेव्हा तो वाढदिवस खासगी राहत नाही. तो बनतो एक राजकीय संकेत. आणि इथेच एक महत्वाचा मुद्दा समोर येतो की या सगळ्यांना एकत्र आणणारी व्यक्ती कोण. एक अशी व्यक्ती, त्या व्यक्तीच्या छोट्या कृतीच्याही बातम्या होतात, सोशल मीडियावरती ट्रेंड सुरू होतो. नाव आहे मोहित कंबोज. विचार करा, जिथे एकत्र येणं कठीण असतं अशा नेत्यांना, बड्या उद्योगपतींना आणि सेलिब्रिटींना एकाच मंचावरती उभा करणं ही साधी गोष्ट नाहीये. यामागे असते ती म्हणजे नेटवर्कची ताकद, प्रभावाची व्याप्ती आणि विश्वासाचं भांडवल. चला तर मग जाणून घेऊयात मोहित कंबोज यांच्या व्यक्तिमत्वाविषयी. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती चर्चा झालेल्या या वाढदिवसाचे केंद्रबिंदू ठरले ते मोहित कंबोज. त्यांच्या कन्या मिश्का हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि यांच्यासोबतच अनंत अंबानी, राधिका मर्चंट, शाहरुख खान, रणवीर सिंह, संजय दत्त, रवी किशन यासारखे मातब्बर उपस्थित होते. वेगवेगळ्या विचारधारांचे नेते, सेलिब्रिटी एकाच मंचावर दिसल्यामुळे एकच प्रश्न निर्माण झाला, हा फक्त कौटुंबिक समारंभ होता का, की काहीतरी मोठं राजकीय समीकरण आकार घेत आहे. आणि त्यामागील व्यक्ती ही मोहित कंबोज तर नाहीयेत ना, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. मोहित कंबोज यांची कहाणी एका संघर्षातून उभी राहिलेली आहे. अमृतसरमध्ये जन्म, वाराणसीमध्ये बालपण आणि तिथून मुंबईत येऊन स्वतःचं स्थान निर्माण करणं. हा प्रवास अगदी सोपा नव्हता. वडिलांकडून ज्वेलरी व्यवसायाचे धडे घेत त्यांनी 2005 मध्ये केबीजी ग्रुपची स्थापना केली. छोट्या स्तरावरती सुरू झालेला हा व्यवसाय आज मोठ्या उंचीवर पोहोचलेला आहे. त्यांनी केवळ ज्वेलरी क्षेत्रातच मर्यादित न राहता रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कंपन्यांचा विस्तार केला. ॲस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्सच्या माध्यमातून त्यांनी एक भलं मोठं व्यावसायिक नेटवर्क देखील उभं केलं. IBGAचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी उद्योग क्षेत्रातही आपली छाप उमटवलेली आहे. आता मुंबईमध्ये SRAचे भले मोठे प्रोजेक्ट हे त्यांच्याकडे असलेल्या कंपन्यांकडे आहेत. व्यवसायासोबतच मोहित कंबोज यांनी राजकारणात देखील प्रवेश केला. 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून 2014 मध्ये दिंडोशीमधून निवडणूक लढवली. जरी त्यात पराभव झाला तरी ते चर्चेत कायम राहिले. त्यानंतर युवा मोर्चामध्ये नेतृत्व करत त्यांनी संघटनात्मक आणि आर्थिक पातळीवरती महत्वाची भूमिका बजावली आणि ते जोडले गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असोत किंवा विरोधी पक्षात, कंबोज यांनी फडणवीसांची साथ कधीच सोडली नाही. म्हणूनच फडणवीस यांच्याशी असलेले संबंध त्यांना राजकीय वर्तुळामध्ये वेगळी ओळख देतात. 2024च्या निवडणुकीनंतर फडणवीस यांना उचलून घेतलेल्या व्हायरल व्हिडिओने हे संबंध अधिक ठळक झाले. महायुती सरकारमध्ये अप्रत्यक्षपणे त्यांचा प्रभाव हा दिसून येतो. निवडणुकीत स्ट्रॅटर्जी आणि संघटनात्मक जुळवाजुळव यामध्ये त्यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे आणि ते दिसते. त्यामुळेच त्यांचा प्रभाव हा पदापेक्षा मोठा मानला जातो. मात्र त्यांच्या या प्रवासात वादही कमी नाहीयेत. 2019 ते 2022 दरम्यान ठाकरे गटासोबत त्यांचा संघर्ष उघडपणे समोर आला. आरोप, प्रत्यारोप, सोशल मीडिया वाद आणि कलानगर जवळ त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला, या सगळ्यामुळे ते कायम चर्चेत राहिले. त्यांनी ठाकरे कुटुंबियांवरती उघडपणे टीका केली आणि त्यावरून मोठं राजकीय वातावरण देखील तापलं. त्यामुळेच त्यांची प्रतिमा ही प्रभावशाली पण वादग्रस्त अशी तयार झाली. पण हे वाद त्यांनी स्वतःसाठी नाही तर आपल्या नेत्याची, पक्षाची गरज म्हणून ओढावून घेतले. शिवाय वेगळ्या केसपासून ते SRA प्रोजेक्ट पर्यंत विविध आरोप हे कंबोज यांच्यावरती झाले. मात्र त्यातील बहुतांश गोष्टी या ठोसपणे सिद्ध झालेल्या नाहीयेत. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल दोन टोकाची मतं दिसतात. एक मत म्हणजे त्यांना मेहनती आणि स्ट्रॅटेजिक उद्योजक मानतं. दुसरं मत म्हणजे त्यांना राजकीय नेटवर्किंगचा लाभ घेणारा चेहरा मानतं. पण या सगळ्याच्या पलीकडे त्यांची खरी ताकद कुठे आहे? ती आहे नेटवर्किंगमध्ये. कंबोज यांच्या कन्येच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे दृश्य पाहायला मिळालं ते केवळ एक पार्टी म्हणून नव्हतं, तर एक मोठा पॉवर शो होता. विरोधी विचारधारांचे नेते, उद्योग जगत आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सगळे एकाच मंचावरती. हे चित्र सांगतं की मोहित कंबोज यांचं नेटवर्क किती व्यापक आणि प्रभावशाली आहे ते. शिवाय यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरे कुटुंबियांची उपस्थिती.
महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलेलं असतानाच भाजपाशी संबंधित व्यक्तींच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना, उभाटा आणि मनसेचे नेते एकत्र दिसणं हे केवळ योगायोग मानायचं का? काही विश्लेषकांच्या मते हे एलाइट नेटवर्किंगचं उदाहरण आहे, जिथं वैयक्तिक आणि त्याचबरोबर ती व्यावसायिक संबंध राजकीय मतभेदांपेक्षा मोठे ठरतात. मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये ही संस्कृती नवीन नाहीये, पण तरीही अशा भेटी या भविष्यातील राजकीय संवादाची दारं उघडतात, हेही तितकंच खरं. आज मोहित कंबोज हे सक्रिय राजकारणातून थोडे दूर आहेत. 2025 मध्ये त्यांनी व्यवसायावरती अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्याचं सांगितलं. पण राजकारणामध्ये नसतानाही त्यांचा राजकारणातला प्रभाव कमी झालेला नाहीये. मुंबईतील व्यावसायिक, राजकीय नेते आणि सेलिब्रिटी वर्तुळामध्ये त्यांचं नेटवर्क हे अफाट आहे. त्यांनी सुरू केलेल्या मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनच्या द्वारे सामाजिक कार्यही ते करतायत. या संपूर्ण घटनेमध्ये एक मोठा निष्कर्ष समोर येतो, तो म्हणजे मुंबईच्या राजकारणामध्ये आणि व्यवसायात सत्ता, पैसा आणि संबंध यांचा संगमच सर्वात मोठी ताकद असतो आणि मोहित कंबोज यांची कहाणी हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. योग्य वेळेला योग्य लोकांशी जोडून घेतल्यास मोठं स्थान निर्माण सहज करता येतं. शेवटी हा वाढदिवस केवळ एक इव्हेंट नव्हता, तो एक स्टेटमेंट होता. तो दाखवतो की राजकारणामध्ये सार्वजनिक मतभेद असले तरीही खासगी नातेसंबंध हे वेगळ्या पातळीवर असतात. भविष्यात या भेटीचे राजकीय परिणाम होतील का हे सांगणं कठीण आहे, पण एवढं नक्की आहे की या एका कार्यक्रमाने मात्र चर्चेची दिशा बदललेली आहे. तुम्हाला मोहित कंबोज यांच्याबद्दल काय वाटते? त्यांचा संघर्ष प्रेरणादायी वाटतो का, की त्यांचा राजकीय प्रभाव अधिक महत्त्वाचा? कमेंटमध्ये नक्की सांगा. विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईब या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोवर जय महाराष्ट्र.